दरोडा टाकायच्या तयारीत असलेल्या 5 दरोडेखोरांपैकी 3 दरोडेखोरांना पकडण्यात धाराशिव पोलिसांना यश मिळालंय, तर उर्वरित 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झालेत. दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती धाराशिव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चोराखळी शिवारातून 5 पैकी 3 आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींकडे एक गावठी पिस्टलचे मॅगझिन तसेच एक कत्ती आणि एक कटावणी अशी हत्यारं मिळाली. या आरोपींचा गुन्ह्याचा रेकॉर्ड तपासला असता यापैकी एका आरोपीवर मोक्का दाखल आहे, तर दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म ॲक्ट, जबरी चोरी, धमकी देणे असे 12 गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. तसेच सदर आरोपीला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून 2 वर्षांकरता हद्दपार केले आहे. या सर्व आरोपींवर येरमाळा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. पुणे जिल्ह्यामध्ये एक मोका टोळी आहे, त्याचा प्रमुख विनोद जामदारे. हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या येरमाळा हद्दीत येत आहे अशी काल आम्हाला रात्री 11 वाजता माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्ही मी आणि आमचे स्टाफ असे लोक रात्र गस्त करत होतो. रात्री 1:50च्या सुमारास आपल्या धुळे सोलापूर रोडवरती येरमाळ्याजवळ कामत हॉटेल आहे. त्या कामत हॉटेलजवळ एक 4-5 दिवस आम्हाला संशयित ते दिसले. मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले. तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाठलाग केला त्यांचा. त्यातले 3 मिळाले. तर तिघांचे नावं जर विचारली तर त्यांनी सांगितले, एकाचं नाव विनोद जामदारे सांगितलं आणि बाकीचे दोघांची नावं बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर. आणि जे 2 पळून गेले होते त्यांची नावं विचारली तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे. ते ज्या ठिकाणी संशयित ते उभारले होते त्या ठिकाणचा सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅगझिन मिळाली जी रिकामी होती, त्यामध्ये गोळ्या वगैरे नव्हत्या. आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटावणी मिळाली जी आता आपण ह्याच्यामध्ये बघितली. ते तिसऱ्या बाकीच्या दोघांचा आम्ही शोध घेत होतो. तर सकाळपर्यंत ज्यावेळी आम्ही शोध घेत होतो त्यावेळेला आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका इसमाला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही. आणि त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्यांनी सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं. तर तो ह्या म्हणजे 5 जणांपैकी ते पळून गेलेला आहे. ह्याच्यावरती दरोडा, खून, आर्म ॲक्ट, त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकी देणे, खंडणी असे 12 गुन्हे हा मोका टोळीचा जो प्रमुख आहे विनोद जामदारे त्याच्या विरोधात आहेत. प्लस बाकी जो ज्याच्याकडे वेपन होतं त्याच्याकडे तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला आहे मस्कर. ह्या दोघांवरती पण खुनाचा नाही पण दरोडा आहे, जबरी चोरी आहे असे 6 गुन्हे दाखल आहेत, गंभीर गुन्हे. हा विनोद जामदारे जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये, सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून. आणि कालच्या 8 मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे 56 कलम अन्वये. आणि तो सध्या 8 मे पासून आपल्या आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतोय. काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे. तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती जरा थोडा इफेक्ट होऊन जे काही मालमत्तेचे गुन्हे होणार आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं. आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत तर त्यांचा हात आहे का, कसं काय आहे? आपल्या इथं ह्यांचं मेनली ऍक्टिव्ह जे काय म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे. हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहेत, म्हणजे यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे. परंतु मागच्या 25, 30, 35 वर्षापासून ते पुण्यालाच तिकडे स्थायिक झालेले आहेत. यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत, कोणाची शेती वगैरे आहे, तर अजून येत असतील ते. पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही. सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे. आता मुद्देमाल किती सापडले त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारी झाली होती त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता, गुन्हे करण्याच्या तयारीत होते, त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला. पण कटावणी, कत्ती, ते वेपन हा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळाला. प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढे मिळालेलं आहे.